हाय नमस्कार. बघू शकताय हात एवढा चमकतोय की सांगू शकत नाही. आणि हो का लागलंय किती मला दिसलं का? ओम ओम काढलाय त्याच्यामध्ये किती लागलंय बघा. दिसलं रक्त निघते. पत्रा चिरला. तर चला मी थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारते आजच्या हेड्याबद्दलच्या. खूप छान कमेंट आले बरं का. भरपूर जण आई बापासोबत प्रेम करतात. ते कमेंट ऐकून मला आनंद झाला. मीच नाही या जगात तर काय माझे भाऊ बहिणी पण आई बापाची सेवा करतात. आनंद वाटतोय मला हे ऐकूनच. मग आज उल्हास आला मला की म्हणलं चला आपण कमेंटवर थोडंसं बोलायचं. एक दोन आहे त्या कमेंट बरं का वाईट, पण कसं आहे माहिती आहे का, ज्या मला चांगल्या कमेंट आल्यात का नाही त्याचं अभिनंदन, मनापासून धन्यवाद, तुमचा आभारी आहे मी. पण वाईट कमेंट करणाऱ्याला मी बोलणार नाही, कारण त्यांना पण कधीतरी आई बाप्पा असतील बरोबर. कदाचित ते आई बाप्पाचा म्हणजे सांभाळ करत नसतील, आई बाप्पा वाऱ्यावर असे सोडून दिली असतील, हे त्यांचा प्रश्न आहे. मला सांगायचा त्यांनी प्रयत्न केला की तूच असं आहेस तर जगाच्या आखरीत आई बाप्पा सांभाळ. मला वाटतंय तुम्ही आई बाप्पाला सांभाळत नसेल म्हणून तुम्ही बाकीच्याला तसंच बघता बरोबर. तर मला काय फरक नाही पडत. वाईट कमेंट करणार बिंदास करा आणि चांगल्या कमेंट करणाऱ्याला माझं पूर्ण अभिनंदन तुमचं की खरंच तुम्ही आज माझ्यापाशी 1 रुपया नाही, 1 रुपया नाही. कारण रानात काम लोक किती कामाला जाते ते त्यांना कोण नावं ठेवत नाही. जातात का नाही बाया कामाला, त्यांना कोण नावं ठेवना का, तर त्यांना लेकरं आहे ते, त्यांची लेकरं आहे ती, त्यांचं काम आहे. अरे आम्ही कामाला गेल्यावरच तुम्हाला दिसतंय त्या मालकासोबतच गेली ना असंच बंगलाचं बांधला दुनियान दारेन अमुकन तमुक. ही लोकांना बोलायला नाही. कारण कसं असतं माहितीये का, जशी ती लोक असतात ना तसं ती लोक दाखवायचा प्रयत्न करतात. आणि माझं कसं आहे, जे आहे ते समोर दाखवायचं. कंपनीत कामाला जात होती त्यावेळेस चोरून हेड्या दाखवलं. भरपूर जणांचं असं म्हणणं होतं दाखव चोरून, पण तशा कमेंट पण मला भारी आल्या की ताई ती गलत आहे नको दाखवू. तुम्हाला विश्वास पटवण्यासाठी कोणत्या गोष्टी करू की त्यांनी तुम्हाला विश्वास बसन. म्हणजे वाईट कमेंट करणाऱ्याला बोलते बरं का. बाकीचे माझे भाऊ बहिणी खूप छान आहेत. मला फोन करून विचारतात ताई तुला काय मदत लागली तर सांग. राहिला प्रश्न गिफ्ट यायचा, तर गिफ्ट यायचं हे आपल्या हातात नसतंय. पण मला पण आनंद होतो. आपल्याला टँड आलं, आनंद झाला, मला झाला का नाही. म्हणजे त्या ताईने मला पैसे पाठवलं, मी घेतलं, पण मला आनंद झाला का नाही. ते माझ्या आयुष्यातलं पहिलंच गिफ्ट आहे. आयुष्यातलं पहिलंच गिफ्ट आहे. गिफ्ट देण्यापेक्षा ते मन जाणलेलं ना हे लय भारी. लोक म्हणतात आम्हाला गिफ्ट आलं, आम्हाला असं आलं, आम्हाला तसं आलं. घ्या बिंदास घ्या, ती त्यांचं प्रेम आहे म्हणून प्रेमाने तुम्हाला देतात, घ्या. अरे मला येत नाही म्हणून तुम्ही नाव ठेवता का. मला पण आलंय ना गिफ्ट, एकच आले. 3 वर्षे का 4 वर्ष झालं मी हेड्या बनवते. 4 वर्षात ना भरपूर जणांनी मला मदत केली. बंगल्यासाठी म्हणा, आणवीच्या दवाखान्यासाठी म्हणा, परत टँड आला आपल्याला त्याबद्दल म्हणा. माझी स्वप्न आहेत की, पण कष्ट करून ती स्वप्न पूर्ण करण्यात आनंद ही वेगळाच असतो. आता नाहीत माझी स्वप्न पूर्ण होत का, तर मी एकलीच आहे.
आणि माझ्या मागं 4 पोट आहेत. मला त्या पोटाला जगवावंच लागतंय. काही करून जगवावंच लागतंय. माझं पोट मारून माझ्या पोटांना जगवावं लागतंय, कारण ते माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे. आता काल परवा दिवशी माझ्या वडिलाची एवढी दाढी वाढली होती, दाढी कटीन. त्यांना मी जत्रेपासून म्हणत होते कटीन करा, दाढी नाही, जत्रेत केलती, बरोबर आहे, हां जत्रेत केलती. जत्रेत झाल्यापासून करा करा म्हणत होती त्यांना, पण त्यांनी काय नाही केली. त्यांना मी स्वतः लेक असून काय म्हणली माहिती का, अहो म्हणलं तुम्हाला दाढी तिकडे जाऊ वाटत नाही ना, आणि आमच्या गावातल्या न्हावी असं आहेत की एकच न्हावी आहे आणि मरणाचं गिऱ्हाईक आहेत त्या न्हाव्याला. मग मी स्वतः माझ्या बापाला काय म्हणलं की तुम्हाला दाढी करणं, तुम्ही किती बेकार दिसताय म्हणलं, या इकडे मी करते म्हणलं. जाऊन मी ब्लेड पण आणलं आणि माझ्या वडिलाचं करायला आलं तर माझा वडील काय म्हणलं, नको त्रास लय होतोय ब्लेडने काढल्यावर, ते वस्ताराच लागतो. मग मी काय ठरवलं की बाबा म्हणलं आपल्याला मिशन ही घेणं लय गरजेचं आहे, कारण बाणूची कटणीसाठी पण ती तसली मिशन नसते का अशी फिरवायची, ती बारीक केस एकदम बारीक राहते ती, तसं म्हणलं. मग आज काय मी केली नाही, म्हणजे माझ्याकडे हो का खायचं वांद आहे माझं. आज मी काय केलं हे तुम्हाला माहीत नाही. शेंगा शिजवल्या त्या काल, शेंगा शिजवलेल्या खंडीभर अजून आम्ही शेंगाच खातोय. आणि सकाळी चपाती बाणूला फक्त बिगर तेलाची केली. कोणाला सांगायचं, सगळ्यांना हे हसून ऐकतात आणि मी दोषी ठरवते असं, म्हणजे मीच नावं ठेवते असं वाटतं सगळ्यांना. असं नका समजू, मी नावंही कोणाला ठेवत नाही. मी माझ्या परिस्थितीवर दोष देते, माझं जे नशीब आहे त्या नशिबाला दोष देते. मला कुणाला बोलण्याचा अधिकार नाही, बरोबर. मी माझ्या आईबापांना बोलणार, माझ्या 2 लेकरांना बोलणार, एवढंच माझी फॅमिली आहे, बाकीची माझी कोण फॅमिली नाही. राहिला प्रश्न धळभद्र्याचा, तर त्यांनी नंबर घेतला. भरपूर जण म्हणत होते की आमच्या भरोशावर नांदायचा, आणि मी होय पण म्हणलं. कुणाला वाटतं की कष्ट करावा, कष्ट करून आईबाप आणि 2 लेकरं सांभाळावा, कुणाला वाटतं. त्या धळपत्राने नंबर घेतलेला अजून मला फोन करतोय. जवळजवळ 2 महिने झालं, महिना झाला किंवा 2 महिने झाला असेल, अजून मला फोन करतोय. मग विचार करा की त्याला किती काळजी आहे. माणसाला बोलण्यात दिसतं गरीब माणूस, पण त्याच्या पाठीमागं काय असतं ते नाही दिसत. सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की कसं आहे माहिती आहे का, रोज मी हेड्यावर तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करते. कुठनं पण नेट घेते, नेटचा कुणाला पण भीक मागते आणि नेट बॅलन्स टाकते मी. का? तुमच्यामुळं, कारण तुमच्या आनंदातच मी आनंदच, आणि तुम्ही कमेंट करते त्यातच मला हिंमत आणि बळ भेटते. लोकांच्या रानात आता कसं पावसाळा आहे ना, त्यामुळं कामं मंदाय आली आहे. आता उडीद ही, मूग ही, असं शेंगा येतेल्या, म्हणजे रानात खुरपणं येतेली. कशाचं कमी आहे, दुधाचा महिना 2 महिने झालं, कंप्लीट 2 महिने झालं मी दुधाचा महिन्याचं पैसे दिले नाही. तरी ती बिचारी काहीच म्हणले नाही. का त्यांना पण संसार असेलच की, त्यांना लागत नाही का, पण ते माझ्या बाणूकडं बघून ग बसले. असं नाही की त्यांनी पैसे मागायचं सोडलं, पण कसं आहे माहिती आहे का, त्यांना मी म्हणलं किती होऊ द्या पण मी तुमचं देऊन टाकते. वीट भट्टीवरली उचल बघितली मी, तिथं पण एकल्या बाईनं गेलं की माणसं काय म्हणतात, एकलं जण काय करणार, त्याला जोडीदारच लागतो. आता कुठला जोडीदार नाही, दुसऱ्याच्या माणसांना घेऊन तर कामं केली तरी ते कोण नावं ठेवायचं, इकून बी नावं ठेवायचं. म्हणजे दुनिया ही जगू बी देईना, खाऊ बी देईना, पिऊ बी देईना, नटून बी देईना. आणि लोकांसारखं तर नटणं आहे का माझीच मला पडलंय घरातलं, लेकरांची ना आईबापाची पोटं भरायची. रोज साड्या तीच आहे, गळ्यातलं तीच आहे, ती बी लोकाचं पडलेलं झालेलं, ब्लाऊज तीच आहेत, दिसतं का ब्लाऊज शिवलेलं. का उगाचच उठायचं आणि सुटायचं, नावं ठेवत बसायचं. जी नटत आहे, जी मेकअप करतंय, जी प्रमाणाच्या बाहेरच नटत आहे, त्याला कोण नावं ठेवत नाही का, तर ते अशी आवडतात त्यांना, अशीच आवडत नाहीत. काय तुम्ही कमेंट करणाऱ्यांनो, जरा दिमाग काय देवाने दिलाच नाही वाटतं तुम्हाला. जी नटत ती तुम्हाला लय आवडतं, आणि जी नटत नाही का नाही, जी गरीब आहे, जी रिअरमध्ये दाखवतोय त्याचं तुम्हाला दुःख वाटतं.
म्हणजे त्याचा हसून खिळून तुम्ही वर करता आणि जे नटते का नाही त्याचा झाकता. काय बोलताय. तर चला काय तुम्हाला बोलून रोजच बोलून का नाही माझे काय रक्त आटवायचं नाही. ज्याची त्याला कळलं पाहिजे. काय तुम्ही बारके नाही बारकं लिकरू नाही की होय बाबा त्याला एक चापट द्यावा आणि ते ग बसलं. तुम्ही कसं मोठे आहेत माझ्यापेक्षा. आणि हे जे बोलते सगळं वाईट कमेंट करणाऱ्यांना बोलले. आता हेडव त्याच्यावरच होता. आणि ज्यांनी आई बाप मी कालच्या हेडवमध्ये म्हणते आज लाईक आई बापाबद्दल तर भरपूर अशा लाईक आल्यात आणि आपला हेडव कालचा व्हायरल पण झाला. आनंद वाटला मला. खुशी आहे. तर बाय.